लोकसभेनंतर नेहमीच धोका दिला जातो, मी नेमका कशा पद्धतीचा धोका? नाही, आज इंदापूर तालुक्यातल्या जनतेनं माझा वाढदिवस साजरा करायचं ठरवलं. त्याबद्दल मी इंदापूर तालुक्यातल्या जनतेचं सगळ्याचा आभार मानतो. सर्व माध्यमांचे आभार मानतो. विशेषतः TV9 असेल, लोकशाही चॅनल असेल, या सगळ्यांनीच कायमच मला शुभेच्छा दिलेल्या आहेत, कायमच सहकार्य केलेलं आहे. मी त्यांचं मनापासून आभार मानतो. साधारणतः मी वाढदिवस कधी साजरा करत नाही, कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये दरवर्षी वाढदिवस होतो. ती कौटुंबिक बाग असते, कुटुंबासहित आपण वाढदिवस करतो. पण गेले महिना झालं या तालुक्यातले कार्यकर्ते काय ऐकायला तयार नाहीत, आणि त्यांनी हे सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन केलं. म्हणले तुमचा वाढदिवस आम्ही साजरा करणार आहे, तुम्ही आमच्यासाठी दिवसभर थांबलंच पाहिजे. म्हणून सकाळपासून हे सगळा कार्यक्रम चालू आहे. हजारोच्या संख्येनं माणसं येत आहेत. याला कुणाला आम्ही काय बोलवलं नाही, काय नाही, लोक उत्स्फूर्तीने येत आहेत. त्याचं कारण असं आहे की लोकांचं प्रेम आहे आपल्यावर, आमचं त्यांच्यावर प्रेम आहे. लोकसभेनंतर अन्याय होतोय असं तुम्ही तुमच्या भाषणात? नाही, अन्याय म्हणजे कार्यकर्त्याचं मत असं आहे की 6 लोकसभेच्या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ होता, त्यावेळेस आम्ही त्यांचं काम केलं. आता गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 2 गट झाले, 2 पक्ष वेगळे झाले, तरी आम्ही त्या मूळ राष्ट्रवादीचंच आम्ही पुन्हा ह्या लोकसभेला सुद्धा काम केलं. आणि मग असं काय घडतंय की लोकसभेला आम्ही चांगलो, आमचे कार्यकर्ते चांगले, कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने कष्ट करून मिळणारं मतदान चांगलं, मतदार चांगले, पण 3 महिने झाले की काय असं घडतं? असा अनुभव आज नाही, गेल्या 5 निवडणुकीला आलेला आहे. आणि म्हणून कदाचित कार्यकर्त्याच्या मनामध्ये तो एक रोष आहे, ते एक शल्य आहे, आणि कार्यकर्ता त्यामुळं आज खूप मोठ्या वेदना सहन करतोय. आता बघू ह्यावेळेस काय होतंय. सकाळपासून प्रसार माध्यमांमध्ये एक न्यूज येत आहे की शरद पवार आणि शरद पवार यांच्याशी काहीतरी चालू आहे, म्हणजे तुतारी गटाकडून. काय नेमकं खरं आहे? नाही, आता ही मला काही ह्याची कुठल्या गोष्टीची कल्पना नाही आहे. आज माझा वाढदिवस असल्यामुळं माझे सगळ्याच राजकीय पक्षाच्या लोकांशी माझे व्यक्तिगत संबंध आहेत. बऱ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मला शुभेच्छा दिल्या. अगदी आमच्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी त्यांनीसुद्धा मला शुभेच्छा दिल्या. आता काही मिनटापूर्वीच राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष आले, त्यांनी शुभेच्छा दिल्या. वाढदिवस आहे त्यामुळे शुभेच्छा देतात, परंतु अशा कुठल्याही प्रकारचा कुणीही माझ्याशी संपर्क साधलेला नाही. लोकप्रतिनिधींनी शुभेच्छा दिल्या भाऊ, परंतु तुमच्या भाषणामध्ये तुम्ही म्हणलं गेले 10 वर्ष मी वेगवेगळ्या ह्याच्यातून आमचे कार्यकर्ते अन्याय सहन करत आहेत. नेमका रोष कुणावर आहे तुमचा? नाही, आता तुम्ही ते कार्यकर्त्याला विचारलं पाहिजे की तुमच्यावर अन्याय कोण करतं. गावागावात तुम्ही विचारलं पाहिजे की तुमची विकासाची कामं का थांबलेली आहेत, किंवा जी विकासाची कामं चालली आहेत ती चांगली चालली आहेत का, ठरलेल्या इस्टिमेटप्रमाणे कामं होत आहेत का. की मालोजीराजांच्या गडीचं आता उद्याच्याला परवा कुठंतरी भूमिपूजन करायचं आहे, त्या गडीचा आराखडा कुणी बघितला आहे का? त्या आराखड्यामध्ये काय म्हटलेलं आहे? शिवभक्त परिवाराची काय भूमिका आहे? सकल मराठा समाजाच्या युवकांची काय भूमिका आहे? मालोजीराजे गडी संरक्षण असणारी जी समिती आहे त्या समितीची काय भूमिका आहे? इंदापूर नगरपालिकेची काय भूमिका आहे? शेवटी कुठलंही विकासाचं काम करताना सगळ्याला विश्वासात घेतलं पाहिजे. आता हे पुलाचं काम आपण मंजूर केलं, आता मलाही प्रश्न पडला की कोण आलं तर पुलाची मागणी करायला. ठीक आहे, पूल होतोय, चांगली गोष्ट आहे, पण ती साईट कुणी निवडली, त्याला लॉजिक काय आहे? कुठलंही विकासाचं काम, शेवटी विकासाचं काम पैशाशिवाय होत नाही. पैसे हे कर रूपाने तिजोरीत जमा होतात, ते जनतेचे पैसे आहेत. जनता कर भरती म्हणून ट्रेझरीमध्ये पैसे येतात, ते ट्रेझरीमध्ये पैसे आले म्हणून त्याचं बजेट होतं, आणि ते बजेट सभागृह मंजूर करतं. आणि एक प्रथा असते की जो कोणी लोकप्रतिनिधी असतो त्याच्या सल्ल्याने हे सगळं करायचं असतं. आमचं म्हणणं एवढंच आहे की जी संधी तुम्हाला मिळालेली लोकशाहीमध्ये कुणाला का असणार, आमदार असतील, खासदार असतील, आणखीन कुणी असेल, या संधीचा उपयोग तुम्ही जनतेच्या विकास कामं काळजीपूर्वक होत आहेत का नाही ही बघण्याची जबाबदारी आहे. त्यामुळं लोकांचा त्याच्यामध्ये थोडासा असंतोष आहे. भूमिपूजन आहे परवा, माहितीतून भूमिपूजन आहे का पक्षाचं आहे का तुमचा? कारण फोटो दिसला नाही त्याच्यात. नाही, मला काय त्या कार्यक्रमाचं कोणी निमंत्रण दिलेलं नाही. न त्या कुठल्या कौन्सिलावरती माझं नाव नाही. काय कौन्सिलावरती एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याची नाव आहे ती, पण आमच्यासारख्याचं त्या कौन्सिलवरती कुठं नाव नाही. आणि आम्ही नावासाठी श्रेयासाठी कधीच केलेलं नाही. आम्ही कोण आहोत हे जनतेला माहिती, जनता काय ती आम्हाला माहिती. त्यामुळे उद्याच्या कार्यक्रमाला आम्हाला कोणालाही बोलवलेलं नाही.
ठीक आहे आता त्यांनी आमचे नेते आहेत म्हणून सांगितलं. ठीक आहे, आता चांगली गोष्ट आहे. त्यांनी माझ्याबद्दल सद्भावना व्यक्त केल्या, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. त्यांनी मला सकाळी फोन करून शुभेच्छाही दिल्या आणि आता ते महायुतीमध्ये आहेत, मी पण महायुतीमध्ये आहे. त्यामुळे आता ह्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल आणि जो निर्णय होईल त्यानंतर पुढे बघू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.